डॉक्टर इंद्रजित खांडेकर, पुण्याला तुमचं स्वागत आहे. आपण हेल्थ कमी ऑन मराठी सुरू केलं आहे आता. मागच्या वेळेस आपण बऱ्याचशा टॉपिकवर बोललो आधी, मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी, आणि फार चांगला रिस्पॉन्स आला होता. पण आपल्या महाराष्ट्राच्या ऑडियन्ससाठी मराठीमध्ये आपल्याला हेल्थ एज्युकेशन बरेचसे टॉपिक आम्ही कवर करतो आहे. ठीक, तर त्यामुळे वेलकम टू पुणे, वेलकम टू हेल्थ कमी. थँक्यू. आज फार इंटरेस्टिंग टॉपिक आपण डिस्कस करणार आहोत. आणि मोस्ट इम्पॉर्टंटली मला वाटतं आजकाल ज्या प्रकारे रिलेशनशिपच्या डेफिनेशन चेंज झाल्या आहेत किंवा मॅरेजची डेफिनेशन चेंज झाली आहे, त्यामध्ये आपले लिगली कसं असतं, मेडिकली काय आहे आणि त्याचा काय इम्पॅक्ट होतो आपल्या लाईफवर, मला वाटतं याबद्दल कोणी मोकळ्यापणे बोलून नाही राहिलं आहे. आणि आय थिंक दॅट दिस इज द बेस्ट अपॉर्च्युनिटी की आपण यावर बोलूया. टॉपिक जो आजचा आहे की इम्पॉर्टन्सी आणि इरेक्टाईल डिस्फंक्शन्स, डिवोर्स, इम्पॅक्ट ऑफ ऑल दीज थिंग्स ऑन मॅरेजेस ऑर रिलेशनशिप, या सगळ्यावर आपण बोलूया. सो व्हॉट यू थिंक, इज इट इम्पॉर्टंट टॉपिक टू डिस्कस? स्मिता, तू जसं म्हटल्याप्रमाणे सेक्च्युअलिटी असा इश्यू आहे ज्यावरती लोक बोलू इच्छित नाही किंवा त्यांचा कॉन्फिडन्सच लो होऊन जातो. इवन टीचर्स जे शाळेमध्ये रिप्रोडक्शन शिकवतात, दे डू नॉट हॅव कॉन्फिडन्स. आणि त्यामुळे हा टॉपिक महत्त्वाचा याच्याकरता आहे कारण की याच्यावरती आपलं बऱ्याचशा लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं आहे. बरोबर. आणि ज्या गोष्टी आपल्या जीवनात रेग्युलर घडत आहे त्याबद्दल न बोलणे, त्याबद्दल न चर्चा करणे आणि यामधून पुढे काय प्रॉब्लेम होणार आहेत हे आपल्या यंग जनरेशनला न सांगणं ही सर्वात मोठी चूक मला वाटतं. त्यामुळे तू हा खूप छान टॉपिक घेतलेला आहे आणि आय थिंक आपण याच्यामधनं सायंटिफिक ॲज वेल ॲज लिगल या दोन्ही बाबी एक्सप्लोअर करू, जेणेकरून एक ॲक्च्युअल पिक्चर लोकांसमोर जाईल. परफेक्ट. आणि बिफोर वी गेट इन टू टॉपिक की इम्पॉर्टन्सी किंवा इरेक्टाईल डिस्फंक्शन, एक बेसिक लेवलवर बोलूया की सेक्शुअल नीड्स प्रत्येक व्यक्तीच्या तेवढ्याच इम्पॉर्टंट आहे जितकी झोप इम्पॉर्टंट आहे किंवा रोज जेवण करणं इम्पॉर्टंट आहे. कुणाची जास्त कुणाची कमी, डिपेंडिंग ऑन द पर्सन. ठीक आहे. तर जेव्हा या ज्या आहे आणि आपल्याकडे ऑफकोर्स आताच्या ज्या कल्चरमध्ये आपण बघतो की रिलेशनशिप आहे, डेटिंग ॲप्स आहेत, पीपल आर ओपन इनफ. ठीक आहे. पण मॅरेज इज समथिंग दॅट इज लिगली, आपण म्हणतोय की दिस इज द ग्राउंड फॉर पीपल टू गेट इन्व्हॉल्व टुगेदर. ठीक आहे. तर मॅरेज एक्झॅक्टली कधी म्हणता येईल? इज इट जेव्हा 7 फेरे गेल्यानंतर, की सिग्नेचर कोर्टमध्ये जाऊन सिग्नेचर करतोय त्यानंतर, की मन में मैंने तुम्हें मान लिया त्यानंतर? मी बऱ्याच लोकांना हा प्रश्न विचारतो, इवन इन माय रेग्युलर क्लासेस ऑल्सो, किंवा मॅरेज पूर्ण केव्हा होतं. आणि जनरली मी हा प्रश्न त्यांना विचारतो जे आता उडबी ज्यांचं लग्न होणार आहे आता, पण लोकांना माहिती नाही. यंग जनरेशनला तर बऱ्याच लोकांना माहितीच नाही. मग ते तू म्हटल्याप्रमाणे कोणी म्हणतं की सर 7 फेरे हो गए या मॅरेज रजिस्टर झालं म्हणजे याचा अर्थ आमचं मॅरेज झालं. परंतु लिगली काय आहे? मॅरेज पूर्णत्वास तेव्हाच जाईल वेन त्या दोघांमध्ये सेक्शुअल इंटरकोर्स होईल, सक्सेसफुल सेक्शुअल इंटरकोर्स. आणि जर एखाद्या पार्टीने सिद्ध केलं की आमच्या दोघांचा सेक्शुअल इंटरकोर्स झालाच नाही, देन अदर पार्टी क्लेम करू शकतं फॉर नलिटी ऑफ मॅरेज. नलिटी ऑफ मॅरेज मीन्स मॅरेज झालंच नाही असं सिद्ध करणे. अनादर टर्म इज डिवोर्स जे आपण वापरतो. तर डिवोर्स इज मॅरेज झालं, सेक्शुअल इंटरकोर्स झाला, परंतु आता आम्हाला सोबत राहायचं नाही आहे, दॅट्स वाय वी आर गेटिंग सेपरेटेड. मग त्यामुळे याला आपण डिवोर्स म्हणतो. या दोन गोष्टी खूप वेगळ्या आहेत आणि ह्या लिगल टर्म्स आहेत. करेक्ट. तर जसं सपोज वी टॉक अबाउट ॲट व्हेरी बेसिक थिंग. ठीक आहे. की प्रत्येक व्यक्तीचं आजकाल लाईक सेक्शुअल ओरिएंटेशनबद्दल ते बोलतात. ठीक आहे. तर काही लोक म्हणतात की मी असेक्शुअल आहे, काही लोक म्हणतात की मी पॅनसेक्शुअल आहे, किंवा काही लोक म्हणतात की मी बायसेक्शुअल आहे. पण तरीसुद्धा बरेचसे लोक डिस्पाईट नोईंग देअर सेक्शुअल ओरिएंटेशन एक नॉर्मल मॅरेजमध्ये दे आर इन्व्हॉल्ड, राईट. लाईक लग्न वगैरे करून नंतर म्हणतात. आणि आपल्याला माहीत आहे, म्हणजे फ्रेंड्समध्ये किंवा रेडिट किंवा कोरावर पण आपण वाचतो की अशा केसेस आहेत म्हणून. सो त्यामध्ये लॉ आणि मेडिकल सायन्स काय म्हणतं? आता आपण जे सेक्शुअलिटीबद्दल बोलतोय, सेक्शुअल ओरिएंटेशन जसं म्हणतोय, तर सेक्शुअल ओरिएंटेशन मीन्स तुम्ही कोणाकडे अट्रॅक्ट होत आहात, दॅट इज सेक्शुअल ओरिएंटेशन. म्हणजे यू आर अ मेल अँड इफ तुम्ही अट्रॅक्ट होतात मेलकडे, देन तुम्ही म्हणाल की होमोसेक्शुअल आहात. यू आर अ मेल आणि तुम्ही
अट्रॅक्ट होतात अपोजिट सेक्सकडे, यू आर अ हेट्रोसेक्शुअल. परंतु आता अनादर याच्यामध्ये डायमेन्शन जर आपण बघितलं, जसं म्हटल्याप्रमाणे असेक्शुअल लोक पण आहेत. असेक्शुअल म्हणजे ज्यांना इंटरेस्ट नाही सेक्समध्ये किंवा खूपच कमी इंटरेस्ट आहे. बायसेक्शुअल म्हणजे हू कॅन परफॉर्म सेक्शुअल ॲक्टिव्हिटी विथ बोथ, म्हणजे मुलगा मेल असेल तर तो मेलसोबतही सेक्स करू शकतो आणि फिमेलसोबतही करू शकतो. हे झाले बायसेक्शुअल. आणि जे होमोसेक्शुअल्स आहेत की हेट्रो म्हणजे अपोजिट सेक्ससोबत झालं. तर बायसेक्शुअल आहे, असेक्शुअल पण आहे, आणि पानसेक्शुअल म्हणजे मल्टिपल लोकांसोबत सेक्स करू शकतात. आणि बेसिकली ही जी डिझायर मनुष्य याच्यामध्ये येतं ह्युमन बिईंगमध्ये, दॅट इज अ नॅचरल डिझायर. ती काही कोणी चेंज करू शकत नाही. फक्त काही डिझायर ह्या लोकांच्या व्यसनामध्ये किंवा ॲडिक्शनमध्ये बदलतात, आणि ज्यामुळे तो इतरांना त्रास द्यायला लागतो. कुठलंही तुमचं सेक्शुअल ओरिएंटेशन काही असो, तुम्ही जर दुसऱ्याला जोपर्यंत तुम्ही त्या सेक्शुअल ओरिएंटेशनमध्ये इतरांना त्रास देत नाही किंवा इतरांच्या कन्सेंटच्या विरुद्ध कुठलीच गोष्ट करत नाही, देन ॲट दॅट टाईम इट इज ओके. कारण की त्या माणसाला, आणि ॲज आपण म्हटलं की जशी भूक आहे ही पण एक शरीराची भूक आहे. आपण जरी फूडला फंडामेंटल राईट म्हणून घोषित केलेलं आहे, अजूनपर्यंत आपल्या इंडियामध्ये सेक्सला कोणी फंडामेंटल राईट म्हणून घोषित केलेलं नाही. परंतु येणाऱ्या काळात ते होईल. सेक्स विल ऑल्सो बी डिक्लेअर्ड ॲज अ फंडामेंटल राईट ऑफ अ ह्युमन बिईंग. हां, ज्यांना नको आहे इट्स ओके, पण ज्यांना हवा आहे त्यांना तो लागणारच आहे. आणि मॅरेज कॉन्स्टिट्यूशनमध्ये कसं याचा इम्पॅक्ट होतो की इफ अ पर्सन सेज की मी असेक्शुअल व्यक्ती आहे किंवा मी पॅनसेक्शुअल व्यक्ती आहे, हे लग्न झाल्यानंतर, तर त्याचा इम्पॅक्ट काय होतो पुढच्या व्यक्तीसाठी? यासाठी मी उदाहरण देतो. मी एक लेक्चर देत होतो आणि असेच टॉपिक होते. तर लेक्चर ऐकल्यानंतर एक मुलगी माझ्याकडे आली. ती म्हणे, सर हे मला कळलं, आणि मला आता कळलं की मी असेक्शुअल आहे, म्हणजे मला सेक्सबद्दल इंटरेस्ट नाहीच बिलकुलच. परंतु मला म्हटली की मला लग्न करायचं आहे, कारण की मला एक इमोशनल सपोर्टसाठी एक मेल हवा आहे सोबत. मी म्हटलं हे बरोबर आहे, पण तू असेक्शुअल आहे आणि मॅरेजचा मेन उद्देश लिगली हा सेक्शुअल इंटरकोर्स आहे. मग आपण जर लिगली फिट नाही आहोत आणि समोरचा जो व्यक्ती आहे मेल, त्याला जर त्याला पण सेक्शुअल याच्यामध्ये इंटरेस्ट आहे आणि तू असेक्शुअल आहे, तर त्याला खूप त्रास होईल. म्हणून तुम्हाला जर नुसतं कंपॅनियन म्हणून हवं आहे तर डिस्कस करा त्याला आधी. त्याला फसू नका, तुम्ही त्याला डिस्कस करा की मी असेक्शुअल आहे आणि तो सुद्धा असेक्शुअल असला तर डेफिनेटली यू कॅन लिव्ह अ व्हेरी हॅपी लाईफ. किंवा मग तो मॅनेज करू शकत असेल तुझी असेक्शुअलिटी, देन इट्स ओके. परंतु तुम्ही डिक्लेअर करा की तुम्ही काय आहात, तुमचा इंटरेस्ट काय आहे. परंतु तिचं परत होतं नंतर तिने मला परत म्हटलं, पण माझे घरचे जे आहेत किंवा समाज मला असं डिक्लेअर करू देत नाही. मी त्यांना हे म्हटलं की आपण जगत असतो पहिले आपल्या स्वतःसाठी, नंतर बाकीचे लोक येत असतात. आणि कोणाचं आयुष्य आपण खोटं बोलून उद्ध्वस्त करू नये, कारण की मॅरेज इज नॉट अ सिम्पल थिंग. तर हे जे म्हणतो आपण की असेक्शुअल लोकांनी खरंच याचा विचार करावा, आणि यांची संख्या कमी नाही आहे. अच्छा. आणि यामध्ये मॅरेजचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते खूप जास्त होत आहेत. म्हणून मी या माध्यमातून एक रिक्वेस्ट करतोय लोकांना की आयडेंटिफाय युअर सेल्फ, तुम्ही स्वतःला ओळखा आणि डिक्लेअर करा की तुम्ही काय आहात, आणि त्या हिशोबाने तुमचा पार्टनर तुम्ही चूज केला पाहिजे. बरोबर. नुसतं आपण जे कुंडली जुळवतो, नुसतं गुण जुळले म्हणून मॅरेज असंच होईल असं नाही. आपल्या सेक्शुअलिटी पण जुळायला हव्यात. जोपर्यंत या जुळणार नाहीत तोपर्यंत मला वाटत नाही की आपण एक प्रगल्भ समाज निर्माण करू शकतो. बरोबर बरोबर. आणि या समजा एखाद्या व्यक्तीने आधी सांगितलं नसेल आणि लग्नानंतर कुण्या एका पार्टनरला कळलं, वेदर अ मॅन ऑर अ वुमन, त्यांना कळलं, तर दॅट्स अ ग्राउंड फॉर व्हॉट, नॅलिटी ऑफ मॅरेज ऑर फॉर द डिवोर्स? यामध्ये जर एखाद्या पार्टनरला माहीत पडलं की माझा जो पार्टनर आहे दुसरा तो असेक्शुअल आहे आणि त्याला सेक्समध्ये इंटरेस्ट नाही, आणि वेदर इट इज अ मेल ऑर फिमेल डझंट मॅटर. ओके, ठीक आहे. जर त्या पार्टनरनी प्रूव्ह केलं की माझा याच्यासोबत सेक्शुअल इंटरकोर्स झालाच नाही, मग तो कारणं सांगेल त्याची, आणि ते जर प्रूव्ह केलं तर डेफिनेटली ही विल गेट नलिटी ऑफ मॅरेज. ओके. किंवा जर त्याला नलिटी ऑफ मॅरेज नाही मिळालं, तो कधी कधी बऱ्याचशा गोष्टी आपण प्रूव्ह करू शकत नाही कोर्टामध्ये, देन डेफिनेटली दॅट विल बी अ ग्राउंड फॉर डिवोर्स. ओके. याच्यानंतर जर आपण बोललो की ठीक आहे, सेक्शुअल ओरिएंटेशन लोकांचं आय वोंट कॉल इट नॉर्मल बट हेट्रोसेक्शुअल ओरिएंटेशन आहे, आणि मॅरेज झाल्यानंतर, सो वॉट्स द डिफरन्स बिटवीन इम्पोर्टन्सी आणि इरेक्टाईल डिस्फंक्शन? एक गैरसमज आहे बऱ्याच लोकांमध्ये. इव्हन तुम्ही टेक्स्टबुक जरी वाचले मेडिकलचे
तुम्हाला एक दिसेल की दोन्ही ह्या टर्म्स त्यांनी सारख्याच वापरलेल्या आहेत, बरोबर, परंतु लिगली खूप मोठा डिफरन्स आहे. तर मी इम्पॉर्टन्सी म्हणजे काय सांगतो. इम्पॉर्टन्सी म्हणजे एखाद्या कारणाने दोघांमध्ये जे हजबंड वाईफ आहे दोघांमध्ये सेक्शुअल इंटरकोर्स पूर्णत्वास न होणे. ओके. आणि त्याची जी कारण आहे त्याला आपण इम्पॉर्टन्सी म्हणतो. म्हणजे त्याला म्हणतो कन्झ्युमेशन ऑफ मॅरेज वॉज नॉट देअर अँड दॅट इज कॉल्ड ॲज इम्पॉर्टन्सी. ओके. म्हणजे इवन इरेक्टाईल डिस्फंक्शन नसेल तरी सुद्धा इम्पॉर्टन्सी होऊ शकते. आणि इरेक्टाईल डिस्फंक्शन म्हणजे काय होतं की लिंगामध्ये ताठरता न येणे किंवा त्यामध्ये कमकुवतता येणे आणि त्यामुळे तो सेक्स करू न शकणे म्हणजे पुरुष. यामध्ये वर्ड वापरतो मी पुरुष, कारण की इरेक्टाईल डिस्फंक्शन हा रिलेटेड आहे ओनली टू पुरुष. हा फक्त पुरुषांसाठी लागू आहे. परंतु इम्पॉर्टन्सी म्हणजे एनी वन कॅन बी इम्पॉर्टंट. ती स्त्री म्हणजे मॅरेजमध्ये जर वाईफ पण इम्पॉर्टंट राहू शकतं आणि हजबंड पण इम्पॉर्टंट राहू शकतं. आणि जर हजबंडने प्रूव्ह केलं की माझी वाईफ इम्पॉर्टंट आहे आणि त्यामुळे आमच्यामध्ये दोघांमध्ये सेक्शुअल इंटरकोर्स होऊ शकला नाही म्हणजे कन्झ्युमेशन ऑफ मॅरेज होऊ शकलं नाही, त्यामुळे मला नलिटी ऑफ मॅरेज देण्यात यावी. आणि वाईफला इम्पॉर्टंट डिक्लेअर करणारे भरपूर जजमेंट आपल्या ऑलरेडी रेकॉर्डवरती आहेत. इट्स नॉट अनकॉमन. येस इट इज. अच्छा. त्याच्यामध्ये मी नंतर केसेस पण शेअर करेल. ओके. आणि इरेक्टाईल डिस्फंक्शनमध्ये जे आहेत, समजा आता एखादा व्यक्ती आहे ज्याला बिकॉज ऑफ एनी पॅथॉलॉजिकल कंडिशन इरेक्टाईल डिस्फंक्शन्स आहेत, पेशंट ट्रीटमेंट घेतो आहे किंवा इवन गोईंग फॉर द इम्प्लांट ऑर एनिथिंग, त्यामध्ये डू यू बिलीव्ह की त्या लोकांनी त्या गोष्टीसुद्धा डिस्क्लोज केल्या पाहिजे बिफोर द मॅरेज ऑर दे शुड बी डिस्कसिंग ऑर डू दे डू लाईक व्हॉट इज युअर एक्सपिरियन्स? पेशंट काय करतात? बरेच माझा जो अनुभव बघितला आहे मी, बरेच लोक आपण इम्पॉर्टंट आहोत म्हणजे मेल किंवा फिमेलला लागू होईल. आणि परत एकदा क्लिअर करतो की इम्पॉर्टन्स ही लिगल टर्म आहे, त्याला डिफाईन केला आहे सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाने. आणि इरेक्टाईल डिस्फंक्शन ही मेडिकल टर्म आहे ज्याला आपल्या मेडिकल बॉडीने डिफाईन केलेलं आहे. ठीक आहे. इरेक्टाईल डिस्फंक्शन फक्त मेलला लागू आहे आणि इम्पॉर्टन्सी ही मेल आणि फिमेल म्हणजे हजबंड आणि वाईफ दोघांना पण लागू आहे. आता मुद्दा हा येतो की लोक डिस्कस करतात का? तर बरेचदा काय होतं की बऱ्याच लोकांना माहीत नाही की ते करू शकतात की नाही. काही लोकांना माहीत असतं की दे आर इम्पॉर्टंट, परंतु मॅरेजमध्ये त्यांना काय वाटतं की मॅरेज काही फक्त सेक्ससाठी नसतं. कारण की त्यांना जे शिकवलं जातं ते 7 जन्मों का रिश्ता आहे आणि ते वर जोड्या बनलेल्या असतात. त्या एका याच्यामध्ये ज्याला लिगली काही महत्त्व नाही त्या गोष्टी त्याच्यामध्ये असतात आणि त्यांना वाटतं की मॅरेज हे फक्त सेक्ससाठी नाही, परंतु लिगली असं नाही. आपल्या देशातली कोर्टाने म्हटलेलं आहे की मॅरेज विदाऊट सेक्स इज अ सीन. हे आपल्या हायकोर्टाचे जजमेंट्स आहेत. ठीक आहे. आणि या जजमेंटला कोणी बाहेर आणत नाही, डिस्कस केलं जात नाही. म्हणून माझं हेच म्हणणं आहे की बा लोकांनी खरंच याच्यावर डिस्कस करावं. आपल्या इंटरेस्ट इन सेक्शुअलिटी आहे, तुमचा इंटरेस्ट कशामध्ये आहे, सेक्समध्ये कशा टाईपच्या सेक्समध्ये इंटरेस्ट आहे, तुमचे सेक्शुअल ओरिएंटेशन्स काय काय आहेत, तुमच्या लिमिटेशन्स काय काय आहेत, हे आपण डिस्कस केलं पाहिजे. आणि ज्याला मी सेक्शुअल कंपॅटेबिलिटी म्हणतो. कारण की सेक्शुअल कंपॅटेबिलिटी जर नसेल ना तर दोघं चांगल्या प्रकारचा सेक्स करूच शकत नाही. वेदर दे आर हजबंड वाईफ ऑर गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड, ते करूच शकत नाही. तर सेक्शुअल इनकम्पॅटिबिलिटी इज इट अ ग्राउंड फॉर डिवोर्स देन? ऑब्वियसली. ओके. सेक्शुअल इनकम्पॅटिबिलिटी हा पण एक ग्राउंड आहे. पण सेक्शुअल इनकम्पॅटिबिलिटी म्हणजे हा नाही होत की तुम्ही इंटरकोर्स करू शकत नाही. तो नलिटी ऑफ मॅरेजसाठी ग्राउंड नसेल. अच्छा. ठीक आहे. अनलेस अँड अंटिल सेक्शुअल इनकम्पॅटिबिलिटी खूपच जास्त आहे म्हणजे ते सेक्स करूच शकत नाही आहे स्टार्टिंगपासून. परंतु सेक्शुअल इनकम्पॅटिबिलिटी असं राहतं किंवा बऱ्याचशा यांचे इंटरेस्ट वेगवेगळे आहेत. ठीक आहे. देन त्याच्यामुळे त्यांना एकमेकांसोबत इंटरेस्टच येत नाही आहे. देन इट कॅन बी टर्म ॲज इट कॅन बी अ ग्राउंड फॉर डिवोर्स राहू शकता. सो समजा इम्पॉर्टन्सी इज वेन वी आर डिफायनिंग इरेक्टाईल डिस्फंक्शन किंवा इम्पॉर्टन्सी आपण जेव्हा डिफाईन करतोय, लॅक ऑफ इंटरेस्ट टुवर्ड्स सेक्शुअल इंटरकोर्स याला कुठे डिफाईन करता येईल? लॅक ऑफ इंटरेस्ट इन सेक्शुअल इंटरकोर्स नाही. लॅक ऑफ इंटरेस्ट इन सेक्शुअल इंटरकोर्स, दे आर नॉट अ सेक्शुअल. ओके. दे आर नॉट कॉलिंग देमसेल्फ अ सेक्शुअल. म्हणजे जसं आता मी अगेन आय एम टॉकिंग अबाउट कोरा रेडिट थिंग्स की जॉबमध्ये फार स्ट्रेस होतो आहे. ठीक आहे. आय एम व्हेरी बिझी, आय एम ट्रॅव्हलिंग. ठीक आहे. आणि देन दे आर नॉट इन्व्हॉल्व्ड इन टू द सेक्शुअल ॲक्टिव्हिटी विथ द पार्टनर, कुड बी अ मॅन ऑर अ वुमन. किंवा अजून इंटरनेटवर असं लिहिलं आहे की आय एम बिझी विथ टेकिंग केअर ऑफ माय चिल्ड्रन. माझं सगळा वेळ त्यामध्ये जातो.
आणि त्यामध्ये लोकांचे मंथ्स इयर्स निघतात असं लिहिलेलं आहे लोकांनी आणि प्रश्न पण विचारला आहे. लिगली कसं सपोर्ट करतो त्या? यामध्ये असं आहे की इवन जेव्हा आपण जर त्या दोघा पार्टनरला वाटतंय की आपण यातून काहीतरी मार्ग काढावा तर ते सेक्शुअलॉजिस्टला कन्सल्ट करू शकतात आणि सेक्शुअलॉजिस्ट विल गाईड देम. तो त्याला गाईड करत असतो प्रॉपरली की बा तुम्हाला कुठे ना कुठे बाकी स्ट्रेस कमी करावाच लागतो कारण की लाईफ तुम्हाला बॅलन्स करता आली पाहिजे. म्हणून जर तुम्ही आणि याच्यामध्ये असं आहे की हेवी स्ट्रेस, हेवी वर्क, ठीक आहे, इवन फॉर मेल ऑर फिमेल, आणि त्यामुळे तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत सेक्स करूच शकत नाही आहात, देन दॅट कॅन बी टर्म ॲज अ क्रुएल्टी. ओके. आणि याच्यातला एक कुठल्या तरी हायकोर्टाने म्हटलेलं पण आहे की इट इज म्हणजे आपल्या पार्टनरसोबत सेक्स करू न देणं आपल्या पार्टनरला आपल्यासोबत, दॅट इज अ क्रुएल्टी अँड दॅट कॅन बिकम अ ग्राउंड फॉर डिवोर्स. नाईस. ते हे ऑलरेडी आहेत. बट हाऊ टू प्रूव्ह इट? दे वोंट बी एबल टू प्रूव्ह एनिथिंग. नाही ह्याच्या जसं मी म्हटलं ना, मेल इम्पॉर्टन्ससाठी तुम्ही तरी काहीतरी करताय, मेडिकल टेस्ट वगैरे करताय, पण फिमेल इम्पॉर्टन्स ही कशी प्रूव्ह करायची, कशी करणार? त्याच्यामध्ये केसेस सांगतोय. हजबंडनी म्हटलं की माय वाईफ इज इम्पॉर्टंट, मग त्यांनी ग्राउंड सांगितले की तिला सेक्स हा पाप वाटतो. ठीक आहे, ती म्हणते मला तिला सेक्स पाप वाटतो, आणि जेव्हाही म्हणजे तिचं असं म्हणणं आहे की तिच्या धर्मात त्या वाढली, ज्या कल्चरमध्ये आणि ज्या घरात वाढली त्यामध्ये सेक्स म्हणजे खूपच वाईट गोष्ट आहे. ओके. आणि ती कधीच केली जाऊ नये, आणि मी त्या वातावरणात वाढलेली आहे असं त्याचं म्हणणं होतं. म्हणजे त्यांनी कोर्टात सांगितलेलं आहे, आणि त्यामुळे ती मला काहीच करू देत नाही. आणि मी बराच प्रयत्न केला तिच्यासोबत कॉन्टॅक्ट वाढवण्याचा, पण तिने मला कधीच हात लावू दिला. लग्न झालं होतं? येस, लग्न झालं होतं. इंटरेस्टिंग. ओके. लग्न झालं होतं, पण शेवटी तिने लोअर कोर्टामध्ये काय केलं, तिने पहिले डिनाय केलं इनिशियली, पण नंतर मग कोर्टाने म्हटलं की चला मेडिकल एक्झामिनेशन करू. पण आता मेडिकल एक्झामिनेशनमध्ये ह्या बाबी प्रूव्ह होणारच नाही आहे, पण तिला थोडं घाबरली असेल ती किंवा मेडिकल एक्झामिनेशनमध्ये काही प्रूव्ह होतं की काय, दॅट्स वाय शी ॲक्सेप्टेड. ओके. की येस, माझ्या हिशोबाने मॅरेज इज आपला सेक्स इज अ सीन, आणि सेक्स करणं हा खूप मोठं पाप आहे, आणि त्यामुळे मी सेक्स करूच शकणार नाही आहे. म्हणून कोर्टाने डिक्लेअर केलं की शी इज इम्पॉर्टंट. ओके. आणि त्यामुळे त्याला नलिटी ऑफ मॅरेज मिळालं. तर हा झाला मुद्दा फिमेलचा, आणि तसंच मेलचे पण आहेत. मेलसाठी आपण काहीतरी टेस्ट करतो, त्या टेस्टबद्दल आपण नंतर बोलू, पण त्यामध्ये टेस्ट करतो, मेडिकल टेस्ट करतो, आणि त्यावरून प्रूव्ह करतो की वेदर अ मॅन इज पोटंट ऑर इम्पॉर्टंट. ओके. ठीक. कमिंग बॅक टू द डायग्नोसिस ऑफ इट, इरेक्टाईल डिस्फंक्शन जे मेन इफ दे आर सफरिंग फ्रॉम इरेक्टाईल डिस्फंक्शन आणि दे आर मॅरिड किंवा दे आर प्लॅनिंग टू गेट मॅरिड, आणि वी नो दॅट इट कॅन बी अ लीगल ग्राउंड असेल की पुढे जर त्यांना ते कंटिन्यू राहिलं, मेडिकली वी कॅन ट्रीट देम, राईट? लाईक बऱ्याचशा आपल्या आता दे कॅन विजिट अँड्रोलॉजिस्ट ऑर युरोलॉजिस्ट आणि स्वतःची ट्रीटमेंट वगैरे घेऊन कंप्लीट करू शकतात. पण लाईक लिगली डू दे गेट टाईम? समजा आता एखाद्याचं लग्नाचं वगैरे डिस्कशन सुरू आहे, ठीक आहे, आणि किंवा लग्न झालं आहे बट पर्सन स्टील हॅव अ इरेक्टाईल डिस्फंक्शन, पण त्याला लग्न कंटिन्यू करायचं आहे, तर इज इट अ आणि वाईफ म्हणताय की नाही मला डिवोर्स हवा आहे, मेडिकली कॅन वी सपोर्ट देम, म्हणू की 1 वर्ष ट्रीटमेंट वगैरे घेऊन बघा असं वगैरे? यामध्ये कसं आहे, लिगली आणि मेडिकली सांगतो. बेसिकली कोर्टाच्या ज्या केसेस आपण बघतो त्यामध्ये एक कॉमन फॅक्ट आहे की व्हेनेवर वाईफ अलिज, जेव्हा ती आरोप लावते की माझा हजबंड इम्पॉर्टंट आहे, तेव्हा हजबंड कधी ॲक्सेप्ट करत नाही. ओके. इवन सुरुवातीलाही जेव्हा ती म्हणते की तुम्ही मेडिकलचं एक्झामिनेशन करून घ्या, सुरुवातीला डायरेक्ट ती डिवोर्स जात नाही, ती त्याला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्नही करते. बऱ्याच केसेसमध्ये बघितलं आपण, पण हा म्हणतो की मी असं नाहीच आहे. ठीक आहे, हां, जर तो ॲक्सेप्ट करत असेल, मेल असो की फिमेल, तर ते ॲक्सेप्ट करत असेल की त्यांना काहीतरी इश्यू आहे, आणि त्यांनी जर म्हटलं की आम्ही मेडिकल हेल्प घेऊ इच्छितो, सायकॅट्रिस्टची म्हणा, काउन्सिलरची म्हणा, किंवा सायकोलॉजिस्टची म्हणा, तुम्ही घेऊ इच्छितो, देन इन मोस्ट ऑफ द केसेस इट कॅन बी हेल्पफुल. ओके. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप आवश्यक आहे, पण तुम्ही केव्हा घ्याल, वेन यू विल ॲक्सेप्ट की आय हॅव अ प्रॉब्लेम. तर तुम्ही ॲक्सेप्टच नाही केलं तर काहीच होऊ शकणार नाही. ओके. आणि राहिलं जर वाईफनी म्हटलं की हा इम्पॉर्टंट आहे, तर कोर्टाचं कसं आहे की बिफोर मॅरेज ही वॉज इम्पॉर्टंट, तो नंतर ठीक होईल नाही होईल कोर्ट हे बघत नाही. ओके. दॅट विल बिकम अ ग्राउंड ओके फॉर नलिटी ऑर डिवोर्स ॲज पर द केसेस. आणि अंडर इरेक्टाईल डिस्फंक्शन जेव्हा सर्जिकल ट्रीटमेंट करून पेनाईल इम्प्लांट वगैरे करतात, आणि जर ते वाईफला आधी सांगितलं नसेल लग्नाच्या, तर आणि लेटर ऑफकोर्स युल फाइंड आउट, पण आजकाल बरेच ॲडव्हान्स इक्विपमेंट तयार झाले आहे की
अनलेस यू टेल लेस लाईकली तुम्हाला कळेल सुद्धा. इट्स व्हेरी नाईसली सर्जिकली करेक्शन करता येतात त्या ग्राउंड देन हाऊ इट इज मॅनेज्ड. नाही कारण तिथे नलिटी ऑफ मॅरेज नाही होणार. नाही, सेक्शुअल इंटरकोर्स होत आहे. आता ते इम्प्लांटेशन जरी असेल सपोज, तरी याचा अर्थ ते ऑर्गन झालेलं आहे त्याचं. बरोबर. आणि जर ते वर्क करत असेल, आता किती केसेसमध्ये वर्क करतं आपल्याला त्याचा अभ्यास करावा लागतो, पण जर वर्क करत असेल आणि इफ दॅट इज गिविंग ही इज एबल टू परफॉर्म सेक्शुअल इंटरकोर्स, देन दॅट कॅनॉट बिकम द ग्राउंड फॉर नलिटी ऑफ मॅरेज. ओके. तो बनू बट इट कॅन बी अ ग्राउंड फॉर डिवोर्स. नाही, डिवोर्ससाठी तो ग्राउंड नाही राहणार. मग तुम्हाला आमचं पटत नाही, आय डोंट वॉन्ट टू लिव्ह विथ दॅट मॅन, दॅट कॅन बी द ग्राउंड. पण त्यांनी जर लपवलं असेल तर नाही, त्याचं ते प्री कंडिशनच नाही नाही ना. प्री कंडिशन नाही. सो नाही. इफ जर त्याची इच्छा असेल की मी नाही सांगावं तर इट्स ओके. नाही, हां बिलकुल. जसं एक उदाहरण देतो याच्यामध्ये कम्पॅरेटिव्ह. एका हजबंडने केस टाकली कोर्टामध्ये की माय वाईफ वॉज नॉट व्हर्जिन बिफोर मॅरेज. त्याचं असं म्हणणं होतं की ती व्हर्जिन आहे किंवा नाही आणि तिचं अफेअर आहेत की नाही हे तिने मला लपवलं, तिने मला सांगायला पाहिजे होतं. तर कोर्टाने हेच म्हटलं की दिज आर नॉट द प्री कंडिशन टू बी डिस्क्लोज. ठीक आहे, हे डिस्क्लोज केल्याच पाहिजे असं काही प्री कंडिशन नाही आहे, त्यामुळे तुम्हाला या ग्राउंडवर डिवोर्स मिळू शकत नाही. ओके. तसंच सेम वाईज हिअर याच्याबद्दल की डिस्क्लोज करायची गरज नाही आहे. सी, आपण कम्पॅटिबिलिटीबद्दल पहिले बोलूया बिफोर वी गो इन टू इनकम्पॅटिबिलिटी. तर आजच्या तारखेमध्ये सुद्धा जर आपण पाहिलं तर मॅरेज म्हणजे माझं खूप आधी लग्न झालं, त्यामुळे मला माहीत नाही की आता म्हणजे लग्न झालं होतं, पण आता माहीत नाही की लोक कसे बघतात. पण ऑफकोर्स आता थोडंसं मला वाटतं बरंचसं लोक एकमेकांना आधीच ओळखतात, डेट करतात वगैरे, आणि नंतर मग सो दे आर ॲटलिस्ट क्लिअर की त्यांना काय हवं आहे काय नको आहे. ठीक आहे. मला कुठल्या प्रकारे तरी हे डेटिंग कल्चर थोडं बरं वाटतं कम्पेअर टू आर टाईम, जेव्हा मला वाटतं की आपण फक्त डायरेक्टली कॉलेजमध्ये आपल्या गर्लफ्रेंड असायची, बॉयफ्रेंड असायचा, मग ते लोक नेहमीच लग्न करायचे बाय डिफॉल्ट. नाही ज्यांनी केलं त्यांना फार प्रॉब्लेम व्हायचा है ना. तर तसंच होतं. म्हणजे मला माहिती आहे आपल्या कॉलेजमध्ये फर्स्ट इयर सेकंड इयरमध्ये जे कपल होते त्यांनी फायनल इयर नंतर MD करून लग्न केलं. इनफॅक्ट त्यांनी MDमध्ये हे ब्रांचेससुद्धा त्यानुसार डिसाईड केली की तेरा पीट्स मेरा गायनी असं वगैरे. आपण मेडिकल प्रोफेशनमध्ये ते खूप जास्त कॉमन होतं, पण ॲटलिस्ट आजकाल लोक बरे आहेत कम्पेअर टू आर टाईम. डेट करतात त्यांना माहीत राहतं की आपले काय ओरिएंटेशन आहे, आपल्या काय एक्सपेक्टेशन्स आहेत, आपल्याला काय हवं आहे काय नको आहे, त्यामुळे तो बरं राहतं. पण इफ वी टॉक अबाउट अजूनही किंवा असे मॅरेजेस असतील जिथे शक्य नाही होत बोलायला, अरेंज मॅरेजेस म्हण किंवा फॅमिली ड्रिव्हन मॅरेजेस म्हणायला हवं, किंवा कन्झर्वेटिव्ह पीपल जे ओपनली बोलत नाही किंवा शाय किंवा इल कॉन्फिडंट काही पण म्हणू शकतो आपण. तर आणि तर यामध्ये कम्पॅटिबिलिटी कशी बघायची, व्हॉट टू टॉक, लाईक व्हॉट टू डिस्कस, आणि त्यामध्ये इनकम्पॅटिबिलिटी काय असतं मग? आता तू म्हटल्याप्रमाणे डेटिंगचं जे कल्चर आलं आहे जास्त, यामध्येही प्रॉब्लेम आहेत. आता एक उदाहरण, जसं मी बऱ्याच ठिकाणी लेक्चर घ्यायला जातो, तर एक इंजिनिअरिंग कॉलेज स्टुडंट होती. त्या कॉलेजमध्ये मी गेलो, दॅट स्टुडंट माझी थोडी फॅन झाली, तर ती माझ्याशी रेग्युलर टचमध्ये राहायची, बोलायची. तर मग तिने मला सांगितलं एकदा की तिचा बॉयफ्रेंड वगैरे आहे. तर हे झालं, तिने सांगितलं असं तसं झालं, आणि सिन्स अराउंड लास्ट 1 year दे वर इन रिलेशनशिप, आणि म्हणे आता आम्ही लग्न करणार आहोत. म्हटलं छान आहे, तुम्ही लग्न करणार आहात तर. मग ॲट दॅट टाईम इम्पॉर्टन्सीचा माझा टॉक होता काहीतरी, तो तिने ऐकला. तर तिने मला असं विचारलं की हे काय असतं एक्झॅक्टली, माझा व्हिडिओ तिने बघितला इम्पॉर्टन्सीचा, तर काय असतं. मग ते समजून सांगितलं की असं असतं. तर ती म्हणे असं काही असतं का? म्हटलं हो, का बरं? तर म्हटलं तुला तर अनुभव असेल ना. तर ती मला म्हटली की नाही, मी खूप याच्यामध्ये वाढलेली आहे, एकदम कल्चर्ड मुलगी आहे, आणि मी लग्नाआधी सेक्स करू शकत नाही. म्हटलं ठीक आहे, म्हटलं नो प्रॉब्लेम, चांगलं आहे म्हटलं तुला तसं वाटतं तर. फक्त मला हे वाटतं म्हटलं की तुझा बॉयफ्रेंड आहे आणि यू हॅव अ चान्स की तुम्ही दोघं सेक्शुअली कम्पॅटिबल आहात की नाही हे चेक करण्याचं आहे. पण ठीक आहे, यू डोंट वॉन्ट टू टेक, इट्स ओके, पण माय बेस्ट विशेस आर ऑलवेज विथ यू, असं म्हटलं मी तिला. मग तिचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर ती जवळपास 4-5 महिने 3 महिने तर जसं नो कॉन्टॅक्ट वॉज देअर. आणि त्यानंतर मग तिने मला फोन केला, आणि मला जाणवलं नंतर जेव्हा बोलली ती माझ्याशी की समवॉट शी इज डिप्रेस, समथिंग इज प्रॉब्लेमॅटिक. पण तिने मला काही सांगितलं नाही, मी जास्त काही विचारलं नाही. आणि आफ्टर अराउंड 8 to 9 months ती एकदम हे झाली इमोशनल, आणि सांगायला लागली की सर म्हणे असं झालं. म्हटलं काय झालं? तर म्हणे आमच्या दोघांचा अजूनही सेक्स झाला नाही. मी म्हटलं का?
तर मग तिने मला कारण सांगितलं की त्याच्या लिंगामध्ये ताठरता येतं, म्हणजे इरेक्शन ऑफ पेनिस तर होतं, परंतु जसं ते त्याच्या योनीकडे येतं तसंच ते पडून जातं. म्हणजे त्याचा लिंग योनीमध्ये प्रवेश करण्यास असमर्थ आहे. मी तिला म्हटलं किती इश्यू होतात, आणि हेच इश्यू तुम्हाला जर आधी कळले असते तर आज तुम्ही आधी काहीतरी हे करून बघितलं असतं, काउन्सिलिंग सर्व गोष्टी. आता डॉक्टरांसोबत सल्लामसलत करा म्हटलं, मग तिने ट्रीटमेंट पण केली, बट देर इज नो रिलीफ. ठीक आहे. आता लव्ह मॅरेज आहे, इमोशनली अटॅच आहे, त्यामुळे आता त्याच्यातून कसं बाहेर निघावं याचा ती आता विचार करत आहे. बट अल्टिमेटली मला ही केस ही एकच नाही आहे, अशा भरपूर केसेस आहेत. त्यामुळे मी या मताचा आहे, फ्रँक मताचं. मला असं वाटतं की कुठेतरी याबद्दल बोलणे, वेदर वी आर कम्पॅटिबल ऑर नॉट, याबद्दल चर्चा होणं गरजेचं आहे. त्यांच्यासाठी ज्यांना वाटतं की आमच्या आयुष्यात चांगल्या प्रकारचा सेक्स झाला पाहिजे, त्या लोकांनी खरंच बोलावं. आणि ज्यांना वाटतं की कुछ भी हुआ तो काही फरक नाही पडता, त्यांनी नाही बोललं तरी चालेल. पण जसं डिवोर्स केसेसमध्ये जर आपण पाहिल्या नंबर ऑफ केसेस, त्यामध्ये हा मेजर रिझन असतो. येस. नेक्स्ट टू दॅट इज लाईक फॅमिली. येस. की फॅमिली कम्पॅटेबल नाही आहेत, फॅमिलीला मी आवडत नाही, फॅमिलीला तो आवडत नाही. त्यानंतर मग फायनान्शियल इश्यूज येतात. पण हा फार मेजर आहे. अपार्ट फ्रॉम लाईक डिवोर्स, इवन ड्युरिंग मॅरेज, ठीक आहे, दिस बिकम्स अ व्हेरी इम्पॉर्टंट ग्राउंड की दोघंही एकमेकांसोबत खुश आहेत की नाही आहे. त्यामुळे इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. मला काय वाटतं की मॅरेजच्या आधी ना की सेक्शुअल इनकम्पॅटेबिलिटी बोलणं फार जरुरी आहे. जरुरी तर आहेच आहे. त्यासोबत युअर आयडियोलॉजीज, राईट, की सगळं महत्त्वाचं राहतं. की तुम्हाला मुलं हवे आहेत नाही आहेत, मुलांचं देखभाल कोण करणार आहेत, आपल्याला फायनान्शियल गोल काय आहे, तुला खरंच घर हवं आहे की मला नाही हवं आहे, राईट. लाईक या सगळ्या ज्या गोष्टी असतात त्या बोलणं इतकं जरुरी आहे. त्यासोबत तुम्हाला सेक्शुअल नीड्स काय आहेत तुमच्या, ठीक आहे. इज इट लाईक युअर वीकेंड नीड्स ऑर डेली नीड्स, इज इट युअर प्रोफेशनल नीड्स ऑर युअर इज इट अलाइन विथ युअर जॉब ऑर इज इट युअर थिंग. आणि दोघांनी बोलणं जरुरी आहे. मला कधी वाटतं की कदाचित मेन आर मोर ओपन टुवर्ड्स स्पीकिंग अबाउट इट. नो आहेत काही आहेत पुरुष, पण काही पुरुष अजूनही इवन आफ्टर मॅरेज घाबरतात. असे पण आहेत पुरुष, असं नाही आहे. कारण की कसं असतं ना, तो कॉन्फिडन्स, बघ आपण किती प्रगतशील होऊ द्या इन टर्म्स ऑफ मटेरियल वर्ल्ड, परंतु जोपर्यंत हा कॉन्फिडन्स आपल्यामध्ये येत नाही की आपण आपल्या गरजाबद्दल बोलू शकतो, तोपर्यंत आपण स्वतः प्रगतशील झालो असं मी मानू शकत नाही. बरोबर. म्हणून कॉन्फिडन्स हा या बाबतीतही असला पाहिजे. जसं आपण पॉलिटिक्सबद्दल फ्रीली बोलतो, जेवणाबद्दल बोलतो, आज काय जेवण केलं तुम्ही, काय नाही जेवण केलं, त्याच प्रकारे याच्याबद्दल सुद्धा तुम्ही जिथं कॉन्फिडेंटली बोलता आलं पाहिजे. कारण की तुमच्यामध्ये जर तुम्ही ह्या गोष्टी बोलत गेलात ना, या चर्चा करत, इव्हन तुम्ही साधं वाचून बघा याबद्दल, यू विल इम्प्रूव्ह. तुम्हाला वाटेल की नाही यार असंही असतं का. आणि त्यानंतर तुम्हाला जेव्हा सायंटिफिक नॉलेज तुम्ही गोळा करता, युअर लाईफ विल डेफिनेटली इम्प्रूव्ह. आणि जे कपल्स ओपन आहेत एकमेकांसोबत, व्यवस्थित बोलतात, या बाबतीत ज्याबद्दल तू बोलत आहेस, मॅरेज असो, सेक्स असो, तुमचं ओरिएंटेशन असो, किंवा किड्सबद्दल असो, किंवा आपल्या आयडियोलॉजीज आहे, आणि जे या सर्वबद्दल बोलतात ओपनली, ते कपल जास्त खुश आहेत. कारण की ते इतके कम्पॅटेबल होऊन जातात, आणि एकदा कम्पॅटेबिलिटी आली ना तर ते रिलेशन खूप चांगलं राहतं. येस. आणि आपण जेव्हा रिलेशनमध्ये मेंटल हेल्थवर आणि स्ट्रेसमुळे क्रॉनिक डिसिजेसवर खूप इम्पॅक्ट होतो. वी डोंट कन्सिडर दिस ॲज अ स्ट्रेस. आपल्याला वाटतं भांडणं होतच राहतात, ठीक आहे. आपल्याला वाटतं की अरे नाही बोललो, 10 दिवस आपण एकमेकांसोबत नाही बोललो, चालतं तसं. पण दॅट इज नॉट राईट. इट ॲक्च्युली अफेक्ट्स युअर बॉडी. कारण आपण स्ट्रेसबद्दल बरंचसं मी रिसर्च करते, आणि स्ट्रेसमध्ये सर्वात महत्त्वाचं हे आहे की इट्स नॉट ओनली इम्पॉर्टंट की स्ट्रेस आहे लाईफमध्ये, त्याला तुम्ही कसं रिॲक्ट करता त्याचा इम्पॅक्ट जास्त होतो. मी जर म्हटलं की स्ट्रेस आहे आणि त्याला मी सॉल्व्ह करेल, किंवा स्ट्रेस इज अ पार्ट ऑफ माय लाईफ अँड दिस इज हाऊ आय एम गोइंग टू डील विथ इट, तो वेगळा आहे. आणि अरे मला स्ट्रेस आहे, माझ्यासोबत असं काय होतं. मुलींमध्ये अजून बायकांमध्ये प्रॉब्लेम हा होतो की दे थिंक दॅट इट इज देअर मिस्टेक. आमचा तो डिफॉल्ट मोड राहतो की मी गिल्टमध्ये राहणार, माझी चूक आहे असं वगैरे, आणि दॅट इम्पॅक्ट्स अ लॉट ऑन देअर हेल्थ. हार्ट कंडिशन्स म्हणा, एजिंग म्हणा, तुमचं ओव्हरऑल हेल्थ म्हणा. याच्यामध्ये तू सांगतो नीड जे आपलं स्ट्रेस आहे, स्ट्रेस म्हणजे आपण ज्या बऱ्याचशा गोष्टी बघतो, बरेचसे कारणं आहेत. बरेच लोक रिअलाईज करत नाही की आपली सेक्शुअल लाईफ चांगल्या नसल्यामुळे पण एक बराच स्ट्रेस येतो, तो आपण आयडेंटिफाय नाही करू शकत. आपण विनाकारण चिडचिड करतो, त्यातलं मागे आपण त्याचं मागे जात नाही, याचं खरंच कारण काय असेल.
आणि मी बऱ्याच लोकांना सांगतो प्रत्येक वेळेस की बा तुमची सेक्शुअल लाईफ तुम्ही चांगली करून बघा, यू विल गेट स्ट्रेस तुमचा खरंच कमी होईल. आता एक उदाहरण सांगतो, म्हणजे नीड प्रत्येक वेळेस समाजाने किती विचार केला पाहिजे. अमरावतीला माझं एक टॉक होतं इम्पॉर्टन्सीबद्दल, तर तिथे एका पुरुषाने मला प्रश्न विचारला, एक बाल विकास अधिकारी होते. त्यांनी प्रश्न विचारला की सर तुम्ही इम्पॉर्टन्सीबद्दल बोलताय, पण जास्त डिझायर पण राहू शकतात. म्हटलं हो राहू शकतात. बरोबर. तर त्यांनी सांगितलं एक उदाहरण की सर एक थोडी मेंटली रिटायर्ड मुलगी होती, ती त्या आपलं मुलींचं वसतिगृह असतं तिथे आम्ही तिला ठेवलं आणि मुलींच्या वसतिगृहात राहायची. तिला जॉब वगैरे काहीच नव्हता, तर तिला ते वसतिगृह तिची काळजी घेत होतं. म्हणजे ठीक आहे. मग त्यांनी मला सांगितलं की पण नंतर जाणवलं की बा ती असं पुरुषांना जाऊन हे करते, तुझी लगट करण्याचा प्रयत्न करते. तर हे तिला जास्त इच्छा आहे असं होत नाही का? मी म्हटलं बघा, दोन गोष्टी वेगळ्या आहेत. तिच्या इच्छाच फुलफिल होत नाही आहे त्यामुळे ती अशी करत आहे का, किंवा तिच्या इच्छा फुलफिल होत आहेत आणि तरी तिला त्याचं व्यसन जडलं आहे का, ही दुसरी गोष्ट. आपण डायरेक्ट दुसऱ्या मुद्द्यावर आलो, म्हटलं की तिला व्यसन आहे का. तसं नाही. तुम्ही आधी हे बघा की तिची इच्छा पूर्ण होतात का. मग त्यांनी मला सांगितलं की नाही, ती त्याची व्यवस्थाच नाही आहे. मग तिची व्यवस्था कोण लावेल म्हटलं. ती इज मेंटली रिटायर्ड मुलगी. आज म्हटलं पुरुषांसाठी इतके प्रोस्टिट्यूशनचे इतके हे आहेत, सर्व गोष्टी ओपन आहेत. म्हणजे ज्या पुरुषांना वाटतं इव्हन अनमॅरिड जरी असतील तर ते जाऊन तिथे आपली जी त्यांना जे भूक असते त्यांची ती शमवून घेतात. व्हॉट अबाउट दोज फिमेल्स ज्यांना मिळत नाही आहे, आयदर बिकॉज ऑफ ब्रेक इन द मॅरेज किंवा इन मॅरेज त्यांना मिळत नाही आहे. मग त्यांचं काय आहे, याची काही व्यवस्था कुठल्या समाजाने किंवा देशाने लावलेली आहे का म्हटलं. तर हा पण तुम्ही एक विचार करायला पाहिजे. तरच तुम्ही या मुद्द्यावरती तुम्ही चर्चा कराल, तरच तुम्ही मार्ग काढू शकाल. अदरवाईज अंडर द कार्पेट टाकून काहीच साध्य होणार नाही. नाही. आणि तिच्या केसमध्ये जर पाहिलं तर आपण डिफॉल्ट अझम्पशन केलं की तिच्या रिक्वायरमेंट नाही आहेत. येस. कोणी इव्हॅल्युएट सुद्धा नाही केलं की तिला नीड आहे की नाही. महत्त्वाचं म्हणजे आय कॅन स्पीक ऑन द बिहाफ ऑफ विमेन डू नॉट इवन ॲक्सेप्ट की ही नीड आहे म्हणून. कारण माझ्यासोबत जेव्हा माझ्या मैत्रिणी बोलतात किंवा फ्रेंड सर्कलमध्ये जर एखादं डिस्कशन झालं आणि एखादी म्हणत असेल की मला आम्ही बरेच दिवस झाले वी आर नॉट इन्व्हॉल्व इन द सेक्शुअल ॲक्ट विथ माय हजबंड असं वगैरे, पण मला फार त्याची रिक्वायरमेंट आहे आणि तिला असं वाटतं की ती काहीतरी चूक करते. आणि फर्स्ट थिंग आय टेल हर दॅट पण भूक लागली तर जेवण करते ना तू, झोपते ना तू, आणि डिस्ट्रेस करण्यासाठी रिसॉर्टमध्ये 3 दिवस जाते ना तू फॅमिलीला घेऊन, किंवा यू ऑल्सो नीड अ टाईम टू स्पेंड विथ युअर चाइल्ड, आणि तो तुला फार इम्पॉर्टंट वाटतो, तर वाय यू आर थिंकिंग की दिस इज समथिंग चुकीचं रिक्वायरमेंट आहे तुझी. इवन ॲक्सेप्टन्स लेवलवर, आय एम नॉट टॉकिंग अबाउट लाईक नॉर्मल एज्युकेटेड प्रोफेशनल वर्किंग ऑन्टरप्रिनर वुमेन, दे आर टॉकिंग अबाउट इट. तर आपल्याला हे सुद्धा एक्सेप्ट वुमेन नाही करताय. फॉरगेट अबाउट लाईक आय नेव्हर थॉट अबाउट इट की यार मेनसाठी अवेलेबिलिटी आहेत, विमेनसाठी नाही आहे. तर देर आर सो मेनी कंट्रीज जिथे लिगल आहे पण विमेनसाठी नाही आहे. इवन आय डिडंट थिंक अबाउट इट. एखाद्याची नीड हे करायला जरी इलिगल आहे सध्या, पण आहे ना, आणि एव्हरीवन नोज. म्हणजे पॉलिसी मेकर्स पासून सर्वांनाच माहिती आहे. बरोबर. पण जसं तू आता म्हटलं की बा फिमेल ॲक्सेप्टच करत नाही आहे किंवा समाज त्यांना ॲक्सेप्ट करू देत नाही आहे की तुमच्याही काही नीड्स आहेत. त्यांना असं केलं की तुम्हाला काही नीडच नाही आहेत, आम्ही जे देऊ तेच तुमचं आयुष्य, तुझं नशीब. ठीक. ओके. तर कमिंग बॅक टू द टॉपिक दॅट वी हॅव स्टार्टेड, आपण म्हणालो की डिवोर्ससाठी इरेक्टाईल डिसफंक्शन सुद्धा ग्राउंड असू शकतो, इम्पॉर्टन्स सुद्धा ग्राउंड असू शकतो, नलिटी ऑफ मॅरेज सुद्धा तू क्लिअर केला आहे. पण लिगली कसं किंवा मेडिकली कसं प्रूव्ह करता येतं की हा व्यक्ती इम्पॉर्टंट आहे किंवा इरेक्टाईल डिसफंक्शन आहे, विमेनमध्ये कसं प्रूव्ह करता येणार ते आपण बघूया. इरेक्टाईल डिस्फंक्शन आणि इम्पॉर्टन्सी इन फिमेल. ठीक आहे, इम्पॉर्टन्सी इन मेल ऑल्सो. तर फर्स्ट आपण जेव्हा इम्पॉर्टन्सीचा ग्राउंड ॲज फार ॲज मेल पकडतोय किंवा इरेक्टाईल डिस्फंक्शन, तर यामध्ये काय, जर तुम्ही म्हटलं की बा सेक्शुअल इंटरकोर्स करू न शकणे बिकॉज लिंगामध्ये ताठरता येत नाही म्हणून, तर याच्यासाठी तुम्हाला काय सिद्ध करावं लागतं की फर्स्ट लिंगामध्ये ताठरता येणे म्हणजे पुरुषाच्या पेनिसमध्ये ताठरता येणे खूप आवश्यक आहे. दॅट इज वन पॉईंट. आणि सेकंड, ज्या लिंगामध्ये ताठरता आलेली आहे त्या लिंगामध्ये आणि व्यक्तीमध्ये दुसऱ्या व्यक्तीसोबत सेक्स करण्याची इच्छा, दॅट इज इंटरेस्ट,
डिझायर आणि त्याची कॅपॅसिटी आहे किंवा नाही हे सिद्ध करावं लागतं. तर मेडिकली तुम्ही फर्स्ट पार्ट प्रूव्ह करू शकता. इरेक्शन ऑफ पेनिस मेडिकली काही केसेसमध्ये तुम्ही प्रूव्ह करू शकता बाय डुईंग सर्टन एक्झामिनेशन टेस्ट. परंतु तुम्ही त्या पेनिसची डिझायर, इंटरेस्ट किंवा कॅपॅसिटी प्रूव्ह करू शकता का? देर इज नो टेस्ट. बरोबर. पण डॉक्टर ओपिनियन काय देऊन राहिलं इन मॅट्रिमोनियल डिस्प्यूट्स की ही इज केपेबल ऑफ परफॉर्मिंग सेक्स. आणि मॅट्रिमोनियल डिस्प्यूटमध्ये वेदर ही इज एबल टू परफॉर्म सेक्स विथ वाईफ ऑर नॉट हा मुद्दा असतो. तर मेडिकल सायन्समध्ये हा जो फ्लॉ आहे की आपण ॲझम्पशनवर ओपिनियन देतोय आणि मेडिकल सायन्सच्या ओपिनियन हे अझम्पशनवर किंवा प्रिझम्पशनवर नाही राहिला पाहिजे. बरोबर. एव्हिडन्स हवेत. माझ्यासारखा व्यक्ती ओपिनियन काय देतो किंवा मेडिकली मी फक्त इरेक्शन होतं किंवा नाही इतकंच सांगू शकतो. वेदर दॅट इरेक्टेड पेनिसला कॅपॅसिटी आहे किंवा इंटरेस्ट आहे किंवा नाही सेक्स करण्याचा, इट इज बियॉन्ड माय स्कोप. बरोबर. ही तुमची झाली सायंटिफिक ओपिनियन. यासाठी एक उदाहरण देतो मी. या केसमध्ये आय वॉज द एक्सपर्ट विटनेस. एका मुलीने मला कॉन्टॅक्ट केला. तिने माझ्याबद्दल काहीतरी वाचलं आणि तिने मला कुठून तरी नंबर मिळवला आणि ती मला भेटायला आली. त्याची स्टोरी अशी होती की तिचं लग्न झालं होतं आणि शी वॉज द सेकंड वाईफ ऑफ दॅट मॅन, ज्या मनुष्याचं. मी म्हटलं ठीक आहे तुमचं. मग तिने मला सांगितलं की पहिल्या व्यक्तीचं पहिला पण त्याचा डिवोर्स झाला होता आणि नंतर मी याच्यासोबत लग्न केलं. लग्न झाल्यानंतर विदिन 8 days मला कळलं की हा पुरुषातला नाही आहे, म्हणजे सेक्स करू शकत नाही. तर म्हटलं मग काय झालं? तर मग म्हणे मी त्यांना म्हटलं तर त्यांनी म्हटलं म्हणे की मी नाही करू शकत सेक्स. ठीक आहे, मला इंटरेस्ट नाही. परंतु तिने मला हे सांगितलं होतं की इरेक्शन होतं पण तो माझ्यासोबत सेक्स करू शकत नाही, म्हणजे लिंगामध्ये ताठरता येत होती. आणि नंतर मग मला कळलं. मग तिला म्हटलं तुम्ही एक काम करा, म्हटलं ज्या मुलीने आधी डिवोर्स घेतलेला आहे तिच्याशी बोलून बघा. मग तिच्याकडे हे गेलेत. मग त्यामुळे तिने सांगितलं की याचा हाच प्रॉब्लेम आहे. परंतु तिने पण कोर्टामध्ये पहिल्या वाईफनी पण नलिटी ऑफ मॅरेज केस टाकली होती. ओके. परंतु मग कोर्टाने मेडिकल एक्झामिनेशन सांगितली आणि ॲज मी सांगितलं की मेडिकल एक्झामिनेशन इरेक्शन झालं की प्रिझ्युम करतात की ही कॅन परफॉर्म सेक्स. ओके. त्यांनी ही इज अ पोटंट म्हणून सर्टिफिकेट दिलं डॉक्टरांनी आणि कोर्टाने म्हटलं की ही इज पोटंट, सो नलिटी ऑफ मॅरेज कॅनॉट बी ग्रांटेड आणि सरळ त्यांनी डिवोर्सची डिग्री फायनल केली. आणि मला त्यांनी ही पेटिशन दाखवली म्हणे. जेव्हा मी लग्न करताना मी ही पेटिशन वाचली, मला त्यांनी दाखवली होती. तर मला मी पोटंटच आहे, हे सर्टिफिकेट आहे माझ्याकडे. सेम या केसमध्ये पण झालं. हिने हाच ग्राउंड टाकला नलिटी ऑफ मॅरेजचा, सर्टिफिकेट त्यांनी आणून दिलं पोटन्सीचं. ओके. ऑब्विसली इरेक्शन आहे. मग तिने म्हटलं की सर असं का होतं? मग मला वाटलं की बा हा आयदर असेक्शुअल पर्सनमध्ये इरेक्शन होऊ शकतं, फक्त त्याच्यामध्ये डिझायर किंवा इंटरेस्ट नाही आहे, किंवा ही कुड बी अ होमोसेक्शुअल आहे म्हणून. मग मी कोर्टामध्ये त्यांचा एक्सपर्ट विटनेस म्हणून गेलो. मग कोर्टामध्ये मी सांगितलं की असे असे ग्राउंड्स आहेत, तो असेक्शुअल राहू शकतो, तो होमोसेक्शुअल राहू शकतो. परंतु पुस्तकामध्ये या ग्राउंडला इतकं महत्त्व दिलं नसल्यामुळे आणि इरेक्शन आणि प्रिझम्पशनला सेपरेट नाही केल्यामुळे कोर्टाने त्यावर विश्वास नाही ठेवला. पण जसं मी कोर्टातून बाहेर आलो, मी त्यांना विचारलं त्या पुरुषाला का. मग त्याने ॲक्सेप्ट केलं की आय एम अ होमोसेक्शुअल. तर होमोसेक्शुअलिटी कॅनॉट बी प्रूव्ड बाय अ मेडिकल एक्झामिनेशन आणि अनलेस अँड अंटिल पर्सन ॲक्सेप्ट्स. बरोबर. ठीक आहे. तर हा जो फ्लॉ आहे यामुळे बऱ्याचशा लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त होत आहे. म्हणून मेडिकल एक्झामिनेशन म्हणजे डॉक्टरांनी किंवा मेडिकल सायन्सनी किंवा कोर्टाने सुद्धा ॲक्सेप्ट करावं की मेडिकल सायन्स फक्त इरेक्शन ऑफ पेनिस होऊ शकतं की नाही इतकंच सांगू शकतं, बाकी पुढचं बियॉन्ड मेडिकल सायन्स. नाऊ वी आर कमिंग बॅक टू इम्पॉर्टन्सी ऑफ अ फिमेल. आता इम्पॉर्टन्सी ऑफ फिमेल सिद्ध करणं सोपं नाही. त्यातली एक केस जी मी मगाची सांगितली तिने ॲक्सेप्ट केलं म्हणून प्रूव्ह झालं ते. एक केस आहे की तिला कोणी जरी टच केला, तिला होतं वजायनिसमस, म्हणजे तिला कोणी जरी टच केला तर पेन खूप व्हायचं आणि त्यामुळे हा त्याचं पेनिस जे आहे हजबंड इन्सर्ट करू शकत नव्हता. पण कोर्टात गेली केस डिवोर्ससाठी, नलिटी ऑफ मॅरेजसाठी. तर यांनी काय दाखवलं, मेडिकल सर्टिफिकेट प्रूव्ह केले कोर्टामध्ये. आणि डॉक्टरांचं स्टेटमेंट कोर्टामध्ये होतं की जेव्हा हिला मेडिकलला माझ्याकडे आणण्यात आलं तेव्हा मी तिला बघितलं, तर मी जेव्हाही तिच्या वजायनाला टच करायचो तेव्हा देर वॉज अ सिव्हिअर पेन. हर पेन वॉज सो सिव्हिअर की बा मी एक साधा माझं करंगडी पण सुद्धा इन्सर्ट करू शकत नव्हतो. त्यामुळे ॲट प्रेझेंट हर वजायना इज नॉट कॉम्पिटंट टू परफॉर्म सेक्शुअल इंटरकोर्स, म्हणजे ती सेक्स करू शकत नाही. या मेडिकल ग्राउंडवर कोर्टाने
तिला इम्पॉर्टंट ठरवलं आणि याला नलिटी ऑफ मॅरेज डिक्लेअर केलं. परंतु ज्या केसेसमध्ये असं काहीच नाही आहे, तुमची इच्छाच नाही आहे, इन दॅट केस इट इज व्हेरी डिफिकल्ट टू प्रूव्ह वेदर अ पर्सन इज इम्पॉर्टंट ऑर नॉट, आणि स्पेसिफिकली फिमेल्स. आय डोंट नो, मी रिसर्च एवढा अजून जास्त केला नाही आहे टू फाइंड आउट की कुठल्या डायग्नोस्टिक्स पुढे झाल्या आहे नाही झाल्या आहेत म्हणून. ॲज लॉंग ॲज इट्स म्युच्युअल, ॲज लॉंग ॲज पीपल थिंक की नाही ते सोबत नाही राहू शकणार आहे वगैरे, तेवढं नाही होत. बट इफ इट इज इन्व्हॉल्व्ड इन टर्म्स ऑफ पुढच्या व्यक्तीचं चुकीचं कुणी इम्पॉर्टंट म्हणत असेल, किंवा इफ ऑन द ग्राउंड्स ऑफ डिवोर्स फॅमिली डिस्टर्ब होत असेल, तर मला वाटतं की मेडिकल सायन्समध्ये जास्त इव्होल्युशन झालं पाहिजे टू व्हायला पाहिजे सी की काय कशा प्रकारे आपण प्रूव्ह करणार. नाही, पण इंटरेस्ट किंवा डिझायर हे आपण नाहीच करू शकणार. म्हणजे मला आज तरी वाटतं की अजून तरी माहीत नाही किती काळ, परंतु ॲट प्रेझेंट तरी. आणि मला काय वाटतं, हे इम्पॉर्टन्सी, हे ग्राउंड, डिव्होर्सचे, नलिटी ऑफ मॅरेज हा कन्सेप्ट मला पटत नाही बेसिकली. कारण की त्यासाठी तुम्हाला सिद्ध करावं लागतं की सेक्स झाला किंवा नाही, तर ॲज फार ॲज इम्पॉर्टन्सी इज कन्सर्न, आणि हे सिद्ध करणं खूप डिफिकल्ट आहे. त्यामुळे असे ग्राउंड नाहीच ठेवायला पाहिजे. आणि ॲट प्रेझेंट मेडिकल सायन्स कॅनॉट प्रूव्ह. ठीक आहे. आणि इवन जो खरंच पोटंट आहे त्या व्यक्तीच्या लिंगामध्ये पण मेडिकलमध्ये ताठरता येऊ शकत नाही, बिकॉज ऑफ सायकोलॉजिकल इम्पॉर्टन्स, एक स्ट्रेस इम्पॉर्टन्स तो असतो. मग तुम्ही त्याला सुद्धा खोडं ठरवतात. मेडिकल सायन्स खूपच याच्यामध्ये खूप कमकुवत आहे ॲट प्रेझेंट. त्यामुळे आपण जास्त स्ट्रेस याला द्यायला नाही पाहिजे. आणि आपल्याला जे लॉ मेकर्स आहेत त्यांनी सुद्धा याचा विचार केला पाहिजे, आणि याच्यामध्ये लॉमध्ये काय अमेंडमेंट करता येईल जेणेकरून एक लॉजिकल आणि सायंटिफिक ग्राउंड्स आपण दिले पाहिजे, जे खरंच व्हॅल्युएबल ग्राउंड्स आहेत ते दिले पाहिजे. कारण की असे ग्राउंड्स आहेत की अनलेस अँड अंटिल पर्सन ॲक्सेप्ट ते सिद्धच होत नाही. आणि बऱ्याचशा रिपोर्ट जे कोर्टामध्ये चालले ते मला वाटत नाही ते अनसायंटिफिकच मानेल मी. कारण की अझम्पशन आणि प्रिझम्पशनवर ज्या ओपिनियन दिलेल्या आहेत त्या मला अनसायंटिफिकच वाटणार आहे. कारण की मी सायन्सचा व्यक्ती आहे, आणि मला जे वाटतं मी जे सिद्ध करू शकतो तीच मी ओपिनियन देईन. बरोबर. आता जेवढं आपण डिस्कस केलं यावर मला असं वाटतं की जेव्हा आपण बघतो मेडिकल सायन्सचं काय आहे, ग्राउंड्स काय आहे डिवोर्सचे किंवा नॅलिटी ऑफ मॅरेजचे, आय थिंक लग्नाच्या आधी डिस्कस करणं इट्स द बेस्ट वे आउट. टाईम स्पेंड करा आणि भरपूर डिटेलमध्ये डिस्कस करणं जरुरी आहे. नॉट जस्ट की, पण अगेन इट्स व्हेरी कॉम्प्लिकेटेड. कारण इनिशियली यू ऑलवेज हॅव दॅट एक्साइटमेंट. का वाटतं माहिती आहे का, आपल्याकडे आपण लैंगिक शिक्षण देत नाही. त्यामध्ये साधं एक उदाहरण सांगतो लैंगिक शिक्षणाचा. आता मुद्दा आपण इम्पॉर्टन्सी बोलतोय आणि सेक्शुअल कॉम्पॅरिटिव्ह डिस्कस करणं म्हणजे कॉन्फिडन्स आला. हा कॉन्फिडन्स जातो का आपला? एक उदाहरण सांगतो. माझा मुलगा जेव्हा फर्स्ट स्टँडर्डला होता तो माझ्याकडे आला. त्याने त्याचं फर्स्ट स्टँडर्डचं पुस्तक आणलं माझ्याकडे. ठीक आहे. आणि तो म्हटला, पप्पा हे जे इथले ऑर्गन्स आहेत आपले ज्याला चड्डीने कव्हर केलेलं आहे हे खराब असतात का? मी त्याला विचारलं, का रे खराब असतात? नाही म्हणे, बाकी पूर्ण बॉडी नेकेड आहे, सर्वांची नावं दिलेली आहे आणि याला कव्हर केलेलं आहे आणि नावसुद्धा दिलं नाही की इथे काय आहे म्हणून. त्यामुळे मला वाटलं यार हे तर आपण खूप चुकीचं शिकवतोय. कारण की तुम्ही नावसुद्धा शिकू शकत नाही लहानपणी. तुम्ही नाक शिकवताय, तुम्ही कान शिकवताय, तुम्ही डोळे शिकवत आहात, पण तुम्ही साधं पेनिस किंवा वजायना याचं नावसुद्धा घेऊ शकत नाही आपण. हे कुठलं एज्युकेशन झालं? आणि यामुळे रॉंग मेसेज चालला आहे की दिज आर द समवॉट ऑर्गन्स अबाउट विच वी शुड नॉट टॉक. आपण बोलूच नाही असं आहे ते. किंवा आपण हे घाण ऑर्गन्स आहेत, म्हणजे त्याच्या मनात आलं घाण आहे. मला सांग, त्याच्या मनात जर घाणची भावना जर गेली आगे क्या कर पाएगा हो? तर असे भरपूर लोक आहेत त्यांच्या मनात हे घाण म्हणून टाकलं जातं. आपल्याला हे शिकवायचं आहे की हे पण इम्पॉर्टंट ऑर्गन आहे जसे बाकीचे ऑर्गन्स आहेत. लहानपणापासून जर कॉन्फिडन्स आला पाहिजे सेक्शुअल कम्पॅटिबिलिटीबद्दल डिस्कस करण्याचं. किंवा आपल्याला हे पण शिकवावं लागेल की जसं आपण बाकी ऑर्गनचं आपण हाताचं वगैरे स्वच्छता करतो, शरीराची स्वच्छता करतो, तसं आपल्याला आपल्या त्या ऑर्गनची पण स्वच्छता ठेवणं आहे. आणि दे आर नॉट घाण ऑर्गन्स, ते पण इम्पॉर्टंट आहे. फक्त त्याला कसा वापर करायचा, सद्सद्विवेकबुद्धी कशी वापरायची याबद्दल आपण त्यांना एज्युकेशन दिलं गेलं पाहिजे. आज मला बरेच लोक बघितलेत मी, म्हणजे इव्हन जे मेडिकल हॉस्पिटलमध्ये येतात त्यांचे जिनॅटिला ते घाण असतात की लिटरली वास येतो. काही लोकांना इन्फेक्शन झालेत त्यामुळे. तर ज्यामुळे आपला आरोग्यावरती विपरीत परिणाम होत आहे त्याबद्दलही आपण बोलू नये. ही खरंच शोकांतिका आहे आपल्या देशाची. करेक्ट. नाही, ॲटलिस्ट आय थिंक दोन डेफिनेटली मेसेजेस आफ्टर
आता जेव्हा आपण कन्क्ल्यूड करतो, एक की जे लोकंसुद्धा आपला पॉडकास्ट ऐकत असतील आणि किंवा त्यांनी कुठनं तरी शेअर झाला इंस्टाग्रामवर रील्स वगैरे पाहिल्या, तर तुम्हाला जर असेल काही प्रकारचे डाऊट्स, मला वाटतं त्यांनी आरामात कमेंटमध्ये लिहू शकतात किंवा DM करायचं, किंवा डॉक्टर इंद्रजीत यूट्यूबवर पण अवेलेबल आहे आणि MGMS सेवाग्रामला पण अवेलेबल आहे. नागपूरला पण भरपूर व्हिजिट करतात, पुण्याला व्हिजिट करतात. तर नागपूर का आलं माझ्या डोक्यात काय माहीत. ठीक आहे, बेसिकली त्याच भागातली. हो, मी नागपूर ना. तर त्यामुळे डेफिनेटली दे कॅन रीच आउट टू यू, दे कॅन रीच आउट टू अस. आमच्या थ्रू वी कॅन कन्वे द क्वेश्चन्स टू यू. स्वतःसुद्धा एकदा 5 मिनिटासाठी बसा आणि विचार करा की काय तुम्हाला हवं आहे, काय नको आहे आयुष्यामध्ये. क्लॅरिटी घ्या, राईट. आणि लग्न जर करायचं असेल तर डेफिनेटली डिस्कस करा टू ॲन एक्सटेंट, कारण आयुष्यभर सोबत राहायचं असतं. 5 वर्षानंतर तुम्ही नंतर सांगितलं की अरे मला ना माझं थोडंसं असं झालं, 5 वर्ष गेले दोघांचे पण ना. सो दॅट्स अ बॅड थिंग. आयुष्य खराब होतं, आयुष्य खरंच खराब होतं. आणि याच्यामध्ये मी पॅरेंट्सला आणि समाजाला एक मेसेज देऊ इच्छितो एक केस माध्यमातून. मला वाटते मी त्यावेळेस खंडाळ्याला पोलीस ट्रेनिंगला गेलो होतो, आणि त्याच वेळेस माझं हे LGBTQ बद्दल एक आर्टिकल पब्लिश झालं, आणि मला एका डॉक्टरचा फोन आला. ही वॉज MD, आणि यंग डॉक्टर, MD झाला आहे म्हटलं मला. आता आयडेंटिटी मी डिस्क्लोज करू शकत नाही. तर तो म्हणे सर मी तुमचं बघत असतो, फॉलो करत असतो. तर म्हणे सर माझं लग्न जोडलं आहे आणि शी इज अ गायनेकॉलॉजिस्ट. मी म्हटलं खूप छान आहे रे, गायनेकॉलॉजिस्ट आहे तर पण सर म्हणे मला मुलींमध्ये इंटरेस्ट नाही. तर म्हटलं तुला जर इंटरेस्ट नाही तर तू तिला क्लिअर कट सांगून दे, आणि जरी ती कम्फर्टेबल आहे तर गो हॅड. तर सर म्हणे मग तू लग्न का करत आहेस. तर आई वडिलांचं प्रेशर, तिथे पॅरेंट्सला मी सांगू इच्छितो की आपल्या प्रेशरमुळे कसं आयुष्य खराब होतं याचं उदाहरण म्हणून सांगा. आई वडिलांचं प्रेशर, कारण की त्यांचं असं म्हणणं आहे समाजात आम्ही काय सांगावं, म्हणजे ॲक्सेप्टन्सच लेवल नाही आपल्या याच्यामध्ये. तर मग माझ्या आईने मला म्हटलं म्हणे की तू आपण लग्न जोडू, त्या मुलीसोबत तू फिरून बघ, राहून बघ. ठीक आहे. तर आम्ही तसं केलं. आईने प्लॅनही केला, कुठेतरी बाहेर आम्हाला फिरायला हॉटेलमध्ये घेऊन गेली, आम्हाला दोघांना जागा पण दिली तिने. ठीक आहे. आणि मी तरी प्रयत्न केला की खरंच, म्हणजे माझ्या आईचं असं म्हणणं होतं की बा तू मुलींसोबत राहत नाही म्हणून तुला असं होत असेल, म्हणून मी प्रयत्न केला म्हणे. पण जेव्हा तिने मला टच केला तर मला ते पाप वाटलं म्हणे, मला ते खूप इरिटेबल आणि घाणेरडं वाटलं म्हणे. कारण की जसं पुरुषाला जनरली जे हेट्रोसेक्शुअल आहेत त्यांना पुरुषांनी टच केलं त्यांना वाईट वाटणार, म्हणजे चांगलं वाटणार नाही ते, पण ते स्त्रीने टच केलं त्यांना आनंद होईल. तर ह्या टाईपमध्ये त्याला ते खूप वाटलं, त्याचा इंटरेस्ट नव्हता. मग म्हटलं का रे तू सायकोलॉजिस्टची सायकॅट्रिस्टशी भेटला नाही का. तर येस म्हणे भेटलो, सर्व झालं. पण आई वडील लग्न तोडायला नाही म्हणत आहे, आणि आईने म्हटलं आहे की तू जर लग्न नाही केलं तर मी सुसाईड करेन. दॅट इज अ फायनल वेपन. बरोबर. ठीक आहे. मग नंतर बोललो मी ते, म्हटलं यार तिचं आयुष्य खराब नको करू, आणि तुला माहीत आहे की तू होमोसेक्शुअल आहे, सायकॅट्रिस्टशी पण तू चर्चा केलेली आहे, सर्व गोष्टी झालेल्या आहेत, आणि तू बरेच प्रयत्न करून बघितला आहेस, तर ॲक्सेप्ट इट. मग ते म्हटले की मग त्याचा मला सेकंड डेला फोन आला परत. तर त्याने म्हटलं की बा आईवडील कोणत्या सायकॅट्रिस्टला आता भेटू इच्छित नाही, पण मी त्यांना तुमचं नाव सांगितलं, ते तुम्हाला भेटू इच्छितात, कारण की त्यांनी तुमच्याबद्दल वाचलेलं आहे. मग ते माझ्याकडे आलेत. आम्ही चर्चा केली आणि समजून सांगितलं मी की ॲक्सेप्टन्स महत्त्वाचं आहे, आणि हां जर याची ही कंडिशन अशी आहे तर याला सांगू द्या तिला, आणि त्यानंतर तिला वाटलं तर लेट इट बी. तर दोघं कम्फर्टेबल आहेत तर ठीक आहे. तर मग हे परत चालले गेले. पण थर्ड डेला मला त्याचा परत कॉल आला की सर आईने परमिशन दिली लग्न तोडायचे, आणि त्यानंतर ते लग्न थांबलं. तर मला हे सांगायचं आहे की पहिले ॲक्सेप्टन्स, हां तुम्ही सायकॅट्रिस्टची मदत घ्या, काउन्सिलरची मदत घ्या, सर्वच गोष्टी तुम्ही करून बघा. असं नको वाटायला की बा आपण काहीच प्रयत्न नाही केला, पण त्यांना सुद्धा मेडिकल सायन्सच्या डोमेनमध्ये ते काम करतील, आणि त्यानंतर सुद्धा तुम्हाला वाटतं. म्हणून ह्या गोष्टी आपण आता त्यांनी गोष्ट ते डिस्कस केली नाही त्या मुलीसोबत, त्यांनी ह्या गोष्टी कोणासोबत डिस्कस केल्या आता नंतर आईवडिलांसोबत. ठीक आहे. तर ह्या गोष्टी तुम्ही जर आपल्या पार्टनरसोबत पण डिस्कस करू इच्छित नसाल किंवा आपल्या फॅमिलीसोबत पण डिस्कस करू इच्छित नसाल तर बरेचसे प्रॉब्लेम होतील, आणि अशा भरपूर केसेस आहेत. म्हणून मी प्रत्येक पॅरेंट्सलाही म्हणू इच्छितो की तुम्ही जेव्हाही कोणत्या मुलीचं लग्न जोडत असाल, आणि सांगतो मला लिटरली इव्हन मुलींच्या वडिलांचे पण खूप फोन आलेत की आम्हाला याचं लग्न करायचं आहे आणि ही नाही म्हणत आहेत. तर मला हेच म्हणायचं आहे पॅरेंट्सला पण की तुम्हाला तुमच्या मुलींचं लग्न करायचं असेल तर प्लीज पहिले त्यांना विचारा की ते किती कम्फर्टेबल आहेत या मॅरेज सिस्टीममध्ये, या त्यांच्या ओरिएंटेशनमध्ये, आणि जोपर्यंत ते कम्फर्टेबल नाहीत
आणि त्यांना पण सांगा की तुम्ही दोघंही तुमच्या आवडीनिवडी डिस्कस करून घ्या. तुम्ही सांगितलं तर डेफिनेटली त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स निर्माण होईल आणि एकदा कोणी कॉन्फिडन्स दिला की मग मनुष्य बोलू शकतो. अदरवाईज विदाऊट कॉन्फिडन्स आपण बोलू शकत नाही. इंद्रजित, आय ऑलवेज वॉन्ट टू थँक यू फॉर वन थिंग. एक तर थँक्स फॉर टू यू अँड अनुराधा फॉर बिंग माय फ्रेंड्स. ठीक आहे, मला जेव्हाही प्रॉब्लेम्स येतात काहीतरी इट्स व्हेरी इझी फॉर मी टू रीच आउट टू बोथ ऑफ यू. दुसरं, तू जे फॉरेन्सिकमध्ये काम करतो आहे आणि इतक्या सगळे प्रॉब्लेम्स तू सॉल्व्ह केले, व्हर्जिनिटी टेस्टवर जे तू काम केलं आहे किंवा मेडिको लिगल डॉक्टर्सबद्दल जे ट्रेनिंग करतो आहे तू, पोलीस डिपार्टमेंटसोबत जे ट्रेनिंग करतो आहे, आय एम सो प्राऊड ऑफ यू ऑलवेज. जे पण तू करतो त्यासाठी, बुक्स जे तू लिहिले आहेत, तुझं यूट्यूब चॅनल म्हण, न्यूजपेपरवर म्हण, अवेअरनेस जेवढा क्लिअर करतो आहे. दुसरी गोष्ट, तुझ्यासोबत डिस्कस करून मला हे पण कळतं की माझ्या मुलीसोबत मी काय बोलायला हवं, काय नको हवं आहे असं वगैरे. ते सगळं ते फार फार महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळे तू हेल्थ कम्युनवर येऊन आपण हे जे टॉपिक्स डिस्कस करू शकतो आहे, आपण डेफिनेटली आपण नेहमीच डिस्कस करतो की कुठल्या कुठल्या गोष्टी चेंजेस व्हायला हव्या. पण हा टॉपिक फार महत्त्वाचा होता जो आपल्याला आज आपण डिस्कस केला. थँक्यू सो मच तुझा वेळ काढल्याबद्दल. माय प्लेजर. आणि पुढे पण इंटरेस्टिंग टॉपिक आपण डिस्कस करूया. बिलकुल बिलकुल. ठीक आहे, थँक्यू सो मच फॉर कमिंग डाऊन. थँक्स.